पुण्यामध्ये क्राईम वाढतोय हा डेटा माझा नाही, हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे जो सगळ्या वर्तमानपत्रात आलेला आहे. आणि तो नुसता डेटा नाही, प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओज हे वारंवार आलेले. त्याच्यामुळे अर्थातच आणि आमची सहकार्याची भूमिकाच आहे ना पोलिसांना. आता परवा 22 लोक गेले. आता मला खरं सांगा की दारूची जी ही सगळे आपण लोक गेले, आपले सगळ्या पत्रकारांना ही भेसळ कुठे होते माहितीये, पण पोलिसांना माहिती नाही. म्हणजे पत्रकार पोलिसांचं काम करायला लागले, मग पोलीस यंत्रणा काय करते. आणि फक्त हे सगळ्या ज्या 20-22 बदल्या झाल्या त्याच्यातून प्रश्न सुटत नाही ना, तुम्हाला मुळाशी जावं लागेल. ड्रग्ज, मला तुम्ही सांगताय की फर्ग्युसन कॉलेज रोडला अनेक वेळा वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर दाखवलं जातं की तिकडे ड्रग्ज मिळतात. मग ह्याच्या विरोधात कधी बोलणार. मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे आवाहन केलं की काही सामाजिक प्रश्नात राजकारण बाजूला ठेवून ताकदीने महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीच्या हितासाठी आमची काम करायची तयारी. पण ते बदल होताना पुण्यात दिसत नाही, म्हणून जड अंतःकरणाने आम्ही आरोप करतो. आम्हाला का हाऊसने आरोप करायची, आमच्या राज्याची आणि आमच्या शहराची बदनामी होते. त्याच्यामुळे त्यांनी जे पत्र लिहिलंय मी आभार मानते, मी जाहीरपणे आभार मानते की कमिशनर पुण्यांनी जे मला पत्र लिहिलंय त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. ते पूर्णपणे मी वाचलेलं आहे आणि त्यांना आज एक विनम्रपणे एक उत्तर त्याचं मी आज देणार आहे. ते ड्राफ्टी झालं असेल.